मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र, जय संविधान. राष्ट्रीय जनगणना म्हणजे सेन्सस 2026-27 काही दिवसांमध्येच या जनगणनेला सुरुवात होणार आहे. तर या जनगणनेच्या निमित्ताने सर्व शंका कुशंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती यांनी तसेच ओबीसी समाजाने जनगणना होता वेळेस काय दखल घ्यावी याचा सुद्धा आपण यामध्ये थोडक्यात आढावा घेऊयात. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सध्या उपवर्गीकरणाचा सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे. त्या अनुषंगाने सुद्धा काय काय दखल घेणं आवश्यक आहे याबाबत सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊयात. तर मित्रो, ही जी सेन्सस आहे म्हणजे जनगणना, त्याला आपण खाणेसुमारी सुद्धा मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण. तर हे याचं पब्लिकेशन भारत सरकारनं त्याच्या वेबसाईटवर केलेलं आहे. म्हणजे जी PIBची वेबसाईट आहे त्यामध्ये या संदर्भात एक प्रेस नोट रिलीज करण्यात आली होती 4 फेब्रुवारी 2026ला. आणि त्याच अनुषंगानं आपल्याला या संबंधाने अत्यंत महत्त्वाची माहितीसुद्धा मिळणार आहे. तर ही जी सेन्सस आहे, हे जे लोकसंख्या मोजणीचा जो कार्यक्रम आहे तो आहे मुळामध्ये 2027पासून. 2027चा हा कार्यक्रम आहे. आणि या संदर्भातलं नोटिफिकेशन भारत सरकारनं काढलेलं आहे म्हणजे 22 जानेवारी 2026ला. म्हणजे हे आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मोजणीच्या. परंतु प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये जनगणना आणखीन अद्याप सुरू व्हायची बाकी आहे. तर आता यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टीचा बऱ्याच लोकांना शंका आहेत. यामध्ये जातनिहाय धर्मनिहाय जनगणना होणार आहे का नाही. तर जातनिहाय धर्मनिहाय जनगणना या सेन्ससमध्ये होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण स्पष्ट करूयात. होणार आहे म्हणजे होणार आहे 100%. आणि त्या संदर्भाने तसं परिपत्रकसुद्धा हे जे आहेत आपले मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी काढलेलं आहे. त्यामुळे त्यावर काही शंका घेण्याचा काही विषय नाही. तर यापूर्वी जी जातनिहाय धर्मनिहाय जी जनगणना झाली होती यापूर्वी, तर ती झाली होती 1931 आणि आता होणार आहे 2027. म्हणजे सरासरी 96 वर्षाच्या नंतर भारतामध्ये अशी जातनिहाय धर्मनिहाय जनगणना होत आहे. तर आता ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा राहणार आहे हाऊस लिस्टिंगचा आणि दुसरा राहणार आहे पॉप्युलेशन इन्युमरेशनचा. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये या भारतातील लोकांकडे किती जणांकडे घर आहेत, घर कसे आहेत, पत्र्याचे आहेत, छताचे आहेत, 1 मजली 2 मजली, काय त्यांच्याकडे वाहन आहे का, घरामध्ये काय सुविधा आहेत. म्हणजे त्यामधून भारतीय लोकसंख्या, भारतीय समाज कोणत्या पद्धतीने जीवन जगत आहे, भौतिक सुविधा काय आहेत त्याच्याकडे, याचा आढावा पहिल्या टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पॉप्युलेशन इन्युमरेशन म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये गणना होणार आहे. म्हणजे त्यामध्ये जात धर्म कोणता आहे, SC ST OBC, या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यामध्ये घेतली जाणार आहे. म्हणजे त्याचं लिंग स्त्री आहे, पुरुष आहे, बालक आहे, असं संपूर्ण माहिती या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. तर ह्या माहितीसोबतच आता आपल्याला एक निश्चित झालेलं आहे की जातनिहाय धर्मनिहाय जनगणना होणार आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये की ही जनगणना संपूर्ण पहिली जशी आपण त्या रजिस्टरवर त्याची नोंद केली जात होती, तर ही सर्व ऑनलाईन पद्धतीने आणि कॉम्प्युटराईज पद्धतीने ही जनगणना होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जी
जनगणना करणारे प्रतिनिधी येतील, सरकारचे कर्मचारी येतील, तर त्यावेळेस त्यांना अचूकपणे माहिती सांगण्याचा जर आपण प्रयत्न केला, त्यांना जर सहकार्य केलं, तर खरी लोकसंख्या किती आहे, कोणत्या समूहाची आहे, कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, आणि त्याचबरोबर या सर्व लोकांकडे कोणकोणत्या सुविधा आहेत, सोयी आहेत, सवलती आहेत, याचासुद्धा माहिती भारत सरकारला होईल. आणि त्यानुसार पुढची आर्थिक बजेट असू द्या, सामाजिक वेगवेगळे वेलफेअर प्रोग्राम असू द्या, आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम असू द्या, यामध्ये वाढ करणे, हे तसे प्रोग्राम राबवणे, हे भारत सरकारला त्यामुळे शक्य होणार आहे. तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ही जनगणना होत असताना खबरदारी कोणती घेणं गरजेचं आहे. आता ही जनगणना 1931 नंतर प्रथमच जातनिहाय धर्मनिहाय होत असल्यामुळे विशेषतः SC, ST आणि OBC या तिन्ही आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या समुदायानं आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा न चुकता आणि बिनचूक पद्धतीने त्यामध्ये आपल्याला उल्लेख करायचा आहे, जी दुसऱ्या टप्प्यामध्ये ते होणार आहे. तर आता जर आपण याची जर माहिती जर घेतली, आपण जर जे कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर आहे म्हणजे SCC आणि STची, तर 1950ला ही कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर होती आणि त्यानुसार भारतामध्ये सरासरी 1108 अनुसूचित जातीची संख्या आहे. 1108 जाती आहेत वेगवेगळ्या, जसे की महाराष्ट्रामध्ये महार आहे, चर्मकार आहे वगैरे अशा जाती आहेत. तर तशा 1108 जाती संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. तर त्याच पद्धतीनं जर आपण शेड्यूल ट्राईबचा जर विचार केला आपण, म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समूह, तर याच्या संपूर्ण भारतामध्ये 744च्या जवळपास त्यांच्या जाती आहेत, ट्राईब्स आहेत त्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटते काय 41-42 असं काहीतरी संख्या आहे, निश्चित त्याचा आकडा काय माहिती नाही, पण एवढी संख्या त्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. तर आता OBCची तर संख्या बरीच आहे, 3000च्या जवळपास काहीतरी माझ्या माहितीनुसार जाती आहेत त्यामध्ये OBCच्या मध्ये. तर हे संपूर्ण जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समाज, या सर्व मागासवर्गीय समाजाने आपल्या जातीचा आणि ज्या धर्माचं पालन करत असेल त्याचा उल्लेख करणं गरजेचं यासाठी आहे की त्यामध्ये जे काही नंतरचे जे काही OBC असू द्या, SC STसाठी जे काही प्रोग्राम, वेलफेअर प्रोग्राम भारत सरकारला राबवायचे आहे त्याच्या संख्येनुसार ते राबवले जाणार आहेत. आरक्षणसुद्धा त्यांच्या संख्येनुसारच मिळणार आहे आणि त्यामुळे ती संख्या बिनचूक समोर येणं गरजेचं आहे. आता OBC म्हणतात आम्ही 52% आहोत, असू द्या, परंतु त्यांनी जेव्हा या जनगणनेमध्ये ही माहिती त्यांनी बिनचूकपणे जर सांगितली आणि त्यांची संख्या जर 52% असेल तर त्या पद्धतीनं बजेटची तरतूद त्यामध्ये होईल. त्याचबरोबर आरक्षणाची टक्केवारी वाढणे वगैरे या संदर्भात सुद्धा विचार होईल. आणि अनुसूचित जातीचा आता महाराष्ट्रामध्ये जमातीमध्ये नाही, परंतु अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यामध्ये सध्या उपवर्गीकरण, आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे आणि ते उपवर्गीकरण होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. तर त्यामुळं महाराष्ट्रातील विशेषतः अनुसूचित जातीच्या लोकांनी त्यामध्ये त्यांची जी काय जात असेल आणि धर्म असेल त्या जनगणनेमध्ये त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक नमूद करणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक यासाठी म्हणतो की यापूर्वी जसे की आता सांगितलं कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर जी आहे 1950ची आणि भारतीय संविधानाचं जे अनुच्छेद 341 नुसार जी अनुसूची तयार झालेली आहे अनुसूचित जातीची, त्यामध्ये महाराष्ट्रातील 59 जाती आहेत. तर या 59 जातीपैकी सर्वात मोठी जात म्हणजे महार जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतर केल्यानंतर ही जात बौद्ध झालेली आहे. जात बौद्ध झाली, परंतु केंद्र सरकारच्या यादीमध्ये ही बौद्ध जात जी आहे त्याला जात म्हणून ती गणल्या गेली नाही आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये बौद्धांचा समावेश झालेला नाही. फक्त जात म्हणून महार जातीचा त्यामध्ये समावेश आहे
आणि या उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व बौद्ध समाजाने त्यामध्ये गंभीरतेने दखल घेतली पाहिजे की जात महार आणि धर्म बौद्ध त्यामध्ये टाकायचे त्यांनी विसरता कामा नये. आता यामध्ये काही लोक म्हणतील की बौद्ध धर्मामध्ये जात नाही तर मग आपण टाकायची कशाला, बाबासाहेबांच्या विचाराला आपण हरताळ फासायचा का? हा प्रश्न जरी असला तर आजची परिस्थिती वेगळी आहे. जर आपण त्या ठिकाणी बौद्ध टाकला आणि तो वर्ग बौद्ध म्हणा, नवबौद्ध म्हणा, धर्मांतरित बौद्ध म्हणा असं त्यामध्ये आपण नमूद केलं आणि उद्या हा नवबौद्ध समाज, बौद्ध समाज, धर्मांतरित बौद्ध समाज जर अनुसूचित जातीमध्ये नाही गेला तर आपोआप अनुसूचित जातीची संख्या कमी होईल आणि त्याचा फटका आरक्षणाला बसेल. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे आणि जर आपण अशी चूक केली, आपण महार जर नाही टाकले त्यामध्ये, तर आपली संख्या कमी होईल आणि आपलं एकंदरीत संपूर्ण SC समाजाचं आरक्षण कमी होईल. 13%वरून 10%वर पण येऊ शकते आणि त्यामध्ये आणखीन या उपवर्गीकरणामध्ये सर्व जातींना फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे. जरी महारांनी जास्त संख्या असल्यामुळे त्यांना आरक्षण जरी जास्त भेटत असलं तरी एकंदरीत आरक्षणाची टक्केवारी जर कमी झाली तर त्याचा परिणाम एकंदरीत संपूर्ण आरक्षणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि ही जनगणना जातीनिहाय जनगणना होणार आहे यामध्ये सुद्धा काही शंका नाही. बऱ्याच लोकांनी अशी कॉमेंट केल्या होत्या किंवा विचारणा केली होती की जे जनगणनेचे जे नमुन्या फॉर्म जे आलेले आहेत सध्या काही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जे फिरत आहेत सोशल मीडियावर, तर त्यामध्ये जातीचा रकाना नाही, धर्माचा रकाना नाही. तर हे जे काही फॉर्म वगैरे असे जे फिरत आहेत तर ते पहिल्या टप्प्यातील आहेत. त्यामध्ये फक्त आपली जी स्थावर मालमत्ता असल्या हाऊस लिस्टिंगच्या संदर्भातली जी आहे ती गणना त्यामध्ये आहे आणि त्याचे ते फॉर्म आहेत. तर आशा आहे की सर्वांना या संदर्भाने माहिती समजली असेल आणि आपण त्या बाबतीत आवश्यक काळजीसुद्धा घेऊ जेणेकरून आपल्या सर्वांचं आरक्षण कायम राहील आणि त्याचबरोबर भारत सरकारला सुद्धा कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची संख्या किती आहे हे सुद्धा त्यांना समजेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रामध्ये अनेक जातीमधील लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. तर अशांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी धर्माच्या रकान्यामध्ये बौद्ध म्हणून धर्म टाकावा आणि त्यांची जी काही जात असेल आरक्षणाच्या हेतूसाठी, मातंग असतील, चर्मकार असतील, तर त्यांनी ती चर्मकार असू द्या, मातंग असू द्या, होलार असू द्या किंवा काही अनेक आहेत, काही मराठा समाज बी आहेत त्यामध्ये, काही OBC समाजाने सुद्धा धम्मदीक्षा घेतलेली आहे, काही आदिवासी समाजाने सुद्धा धम्मदीक्षा घेतलेली आहे. तर त्यांनी त्यामध्ये त्यांचं धर्म, बौद्ध आणि जात जी काय असेल ती टाकली तरी त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. त्यांचा धर्म जो आहे तो बी सुद्धा कायम राहील आणि आरक्षणसुद्धा त्यांचे कायम राहील. तर आशा आहे की या बाबतीमध्ये आपल्या सर्व शंका कुशंका निघून गेल्या असतील, त्यामध्ये त्यांचं निरसन झालं असेल. तर माहिती जर आवडली असेल तर इतरांना सुद्धा सांगा, कारण हा राष्ट्रीय प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममध्ये सर्वांचा सहभाग असणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्यामध्ये शंकेचे निरासन होणं सुद्धा आवश्यक आहे. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.